नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही वारल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता एक व्यक्ती ट्रेनमधून रिक्षा नेत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. मराठी येत नसल्यानं भैये रिक्षे घेऊन पळत असल्याचा दावा करण्यात आलाय. पण या दाव्यात तथ्य आहे का? खरंच परप्रांतीय रिक्षासकट यूपी बिहारला पळालेत का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं? चला पाहूया. जय महाराष्ट्र सबको। आरटीओ की कार्रवाई के बाद मराठी न सीखने वाले देखो अपनी। हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओत रेल्वेतून रिक्षा नेतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून मराठी येत नसल्यामुळं भैये रेल्वेत रिक्षा टाकून पळाल्याचा दावा करण्यात आलाय. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. सध्या राज्यात मराठी येत नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली जातीये. त्यामुळेच धसका घेतल्यानं हा रिक्षा चालक रिक्षाच घेऊन यूपीत पळाल्याचा दावा करण्यात आलाय. रेल्वेत रिक्षा टाकून भैये पळाले. मराठी बोलता येत नसल्यानं भैये घाबरले. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथला आहे. LTT ते वाराणसी अशी ट्रेन असून ट्रेन नंबर 0107374 असा दिसतोय. त्यामुळं खरंच भैये रिक्षा सकट मुंबईतून यूपीत पळालेत का असा प्रश्न विचारला जातोय. कारण राज्यात सध्या RTO कडून जोरदार रिक्षा टॅक्सी चालकांची तपासणी सुरू आहे. ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांचं लायसन्स काही महिन्यांसाठी निलंबित केलं जात आहे. त्यामुळे हा दावा ऐकून अनेकांना खरं वाटतंय. आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. खरंच अशा प्रकारे रिक्षा दुसऱ्या राज्यात घेऊन जाणं शक्य आहे का? या भैयाचा व्हिडिओ खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मराठी येत नसल्यानं भैये यूपीत पळालेले नाहीत. रिक्षा चालक पाल वैयक्तिक कारणामुळे गावी गेले. हा व्हिडिओ एप्रिल महिन्यातला आहे. रेल्वेतून रिक्षा नेली हा व्हिडिओ खरा आहे. काम झाल्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये मुंबईत परतले. रिक्षा चालक विजय प्रताप पाल हे एप्रिलमध्ये वैयक्तिक कारणांसाठी आपल्या गावी गेले होते आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात परतले. व्हिडिओ दिसत असलेली ही एक विशेष ट्रेन आहे. ती सध्या धावत नाही. एप्रिल महिन्यात रिक्षा पार्सल म्हणून बुक करण्यात आली होती आणि ती लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी असा प्रवास करणार होती. यूपीत ई-रिक्षांची संख्या वाढत असल्यामुळं तिथं पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे 7 ऑगस्टला हा रिक्षा चालक रिक्षासह महाराष्ट्रात परतला. मात्र मराठी येत नसल्यानं भैये रिक्षासह पळाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.